ह्या VCR बद्दल अजून इन्फॉर्मेशन दिलीस तर बरं होईल. मॅग्नेटिक टेप व्हिडिओ रेकॉर्डिंग जपानवाल्यांची खोपडी आहे. अरे फोन उचल. कसं आहे नायर? मैं एकदम फर्स्ट क्लास है कमलेश भाई. होय, तू टेन्शन नको घेऊ, तो देणार, उद्याच देणार. आणि नाही दिलं तर अरे नाही दिलं तर घरून उचलून घेऊन येऊ त्याला. हे बरं झालं आली. हल्ली तू आमच्याकडे येतच नाहीस. हो तर तू अगदी रोजच येतेस ना माझ्याकडे. आय नो डिअर, आय नो. अगं दिवसभराचं शेड्यूल इतकं टाईट असतं ना की फुरसतच मिळत नाही बघ. अमेय आता 8वीला आहे ना. हो ना. एकाची शाळा, दुसऱ्याचं कॉलेज, दिवसभर काहीतरी चालू असतं. खरंय, मुलांच्या शिक्षणाची वर्ष म्हणता म्हणता कशी निघून जातात कळतच नाही. आणि मग आपल्याकडे असतो भरपूर वेळ. हे नायर अंकल सचिन तेंडुलकर बद्दल काय बोलत होते? काय स्टोरी आहे? अरे त्या व्हिडिओ नायरकडे जास्त लक्ष नको देऊ रे तू, काही बडबडत असतो तो. हे बघ, हे आपल्या मुंबईतलं सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स मार्केट. इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेतला कोणचा पण आयटम बोलतो, इधर मिलेगा इट. आर यू टॉकिंग अबाउट हार्डवेअर? ऑफकोर्स, जर तुला गेमिंगच्या हाय रिझॉल्युशन ग्राफिक्ससाठी काही पाहिजे असेल तर मिळणारच इकडे. खजाना आहे खजाना. ते तर ऑनलाईन पण मिळेल. अब मैं क्या बोलू, मी फक्त इतकंच म्हणू शकतो की सीट टू बिलीव्ह इट. पण मला एक प्रश्न आहे. बोल ना. आता आपण ज्यांच्याकडे गेलो ते मोबाईल रिपेअर करतात ना, मग आपला VCR कसा रिपेअर करणार? नायर इस धंदे का पुराना चावल है. टेक्नॉलॉजी चेंज, धंदा चेंज. एक जमाना होता जेव्हा त्याच्याकडे VCP VCR रिपेअर करायला लाईन लागायची, लाईन. पण डोंट यू थिंक ते खूप मेलोड्रामॅटिक होते? अरे मेलोड्रामॅटिक नाही आहे, नॉस्टॅल्जिक म्हणू शकतो. और अभी इस वक्त नॉस्टॅल्जिक तो मैं भी हो रहा हूं. चल तुला एका मस्त जागेवर घेऊन जातो. सो हे आहे इराणी रेस्टॉरंट, ज्याला आपली मराठी माणसं प्रेमाने म्हणतात इराण्याचं हॉटेल. इथे चहा, बन मस्का, ऑमलेट पाव, किमा पाव, जेली, पुडिंग हे सगळं फेमस आहे. तू काय खाणार बोल? आमच्याकडे नॉनव्हेज खात नाही, सो ओनली व्हेज. छोटे सुन, एक बन मस्का और एक ऑमलेट पाव देना. तू कधीच नॉनव्हेज खाल्लं नाहीयेस? आमच्या घरी कोणीच खात नाही, सो नो. हा, एकदा युरोपला गेलो होतो तेव्हा बाबांनी इच्छा व्यक्त केली होती, पण मग माझ्या मम्मानी जो काय अवतार धारण केला, माय माय. पण मग तुला असं कधी वाटले नाही खाऊन बघावं? अजून तरी नाही वाटलं. UK ला गेल्यावर माहित नाही. स्मार्ट बॉय. ते VCR वाले जरा कॉमेडीच होते ना. अरे यार, तो व्हिडिओवाला नायर काय तुझ्या डोक्यातून जातोय असं वाटत नाही? माझ्या डोक्यातून तर तू पण जात नाहीये. यू गाईज आर सो डिफरंट. मी अशा माणसांना कधी भेटलोच नाहीये. इसी का नाम जिंदगी आहे बेटा. आणि समजा अशा जागेवर वारंवार येऊन बसलास ना तर तुला असे एक एक कॅरेक्टर भेटतील ना की बस रे बस. अरे आम्ही तर इथे तासन तास चकाट्या पिटत बसायचो. हे काय त्यावेळेचं स्टारबक्स होतं का? काय झालं? गुड कंपॅरिझन. गुस्सा इतना हसीन है तो प्यार कैसा होगा. बस बस बस, इथेच थांबव. का? आत्याचं घर अजून थोडं लांब आहे. मला थोडं चालावंसं वाटतंय. इतकं रागवायची काही गरज नाही. मला उतरायचंय. उतर जा. ग्यो ग्यो कहकर तू तो ग्यो. अख्ख्या मुंबईत पसरले होते इराणी रेस्टॉरंट. सगळ्या प्रकारची माणसं यायची इथे, कामगार, कलाकार, बेरोजगार, सगळेच. गंमत काय व्हायची माहितीये का? इथे चहा पिता पिता गप्पांचा एक राऊंड झाला की अच्छा टाटा बाय बोलताना बाहेर जाऊन उभं राहायचो आणि तिथे गप्पांची मैफिल रंगायची ती वेगळीच. मग ती किती वेळ होईल त्याचा काही भरोसा नाही. परत कसं आहे, त्यावेळी मोबाईल फोन नव्हते ना, त्यामुळे घरून कुणाचा तरी फोन येऊन डिस्टर्ब होण्याचा प्रश्न नव्हता. मग काय, मित्र, मित्रांचे मित्र, त्यांचे मित्र, अरे काय विचारू नको, नुसती धमाल. हे डिस्ट्रॅक्शन नव्हतं तेव्हा. अरे तुला बोर होत असेल तर सांग, आय विल स्टॉप. नाही सॉरी, खरंच सॉरी. मी खूप एन्जॉय करतो हे सगळं. ते फक्त ताईला अपडेट करायचं होतं. यू प्लीज कंटिन्यू. विशेष काय नाही रे, खूप आठवणी आहेत. सगळं सांगायला गेलो तर दिवस कमी पडेल. कामं तेव्हाही होती, कामं आत्ताही आहेत. महत्वाचं आहे की प्रोसेस एन्जॉय करना चाहिए.
एकदा कधी प्रोसेस एन्जॉय करायला लागलो ना, रिझल्ट अपने आप येतात. ओह, मोटिवेशनल टॉक्स. फॅक्ट आहे छोटे, फॅक्ट आहे. पण हे सगळं किती भारी आहे. हे इंटिरियर, हे फर्निचर, ते काउंटर. इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात. जुन्या मैत्रिणीला भेटल्यावर मन कसं प्रसन्न होतं नाही. छान वाटतं एकदम. भेटत राहायला हवं असं अधून मधून. खरंच बरं वाटतं. एक मिनिट. हा? हे काय घेतलं मी? चिकन मसाला. याक, हे घेऊन तू काय करणार आहेस विद्यू? ठेवून दे बघू पटकन. खुश. मागे एकदा गणेशने नॉनव्हेज खायची इच्छा व्यक्त केली होती. बाप रे, नशीब माझा चिकू अजून त्या वाटेला गेलेला नाहीये. छे, आता एक एक गोष्ट डोळ्यात तेल घालून बघायला हवी. तुला माहितीये टेलिफोनचा शोध कोणी लावला? Alexander Graham Bell in 1876. He was born in Scotland, but then eventually. हो. बस कळलं. अशी एक वेळ होती जेव्हा मैं इस बेल बाबा का बहुत ज्यादा एहसान म्हणता. Oh, got it. तू इथून तुझ्या गर्लफ्रेंडला कॉल लावायचा. नाईस. तेव्हा इथे एक कॉइन बॉक्स होता, पब्लिक फोन. त्याला आम्ही डब्बा म्हणायचो. त्याच्यामध्ये ना ₹1 टाकला की 3 मिनिट बोलता यायचं. म्हणजे तेव्हा अनलिमिटेड कॉलिंग नव्हतं. नाही रे बाबा, तो जमानाच वेगळा होता. आम्ही असे हातात आहे ना ₹1 कॉइन घेऊन थांबायचो. प्रत्येक 3 मिनिटानंतर एक कॉइन टाकायचं, कॉल एक्सटेंड करायचा. इश्क में इंसान क्या क्या कर जाता है. You are an alien. And I love it. तू काय, तो गोगल काय, ते नायर अंकल काय, मी कधीच नाही भेटलो अशा माणसांना. मला कोणीतरी सांगितलं की नॉनव्हेज खाणारी माणसं स्पेशल असतात. लॉल. क्या यार तुम लोग हसता ते पण शॉर्ट फॉर्म मध्ये. लॉल लॉल काय लॉल, दिल खोल के हसना यार. बाय द वे, कशी असते ह्या ऑमलेटची टेस्ट? सुपर. नाही नाही. काउन्सिलर मॅडमने पचका केला ना, मग त्याचा राग माझ्यावर का काढतो हा जयदीप? लग्न कॅन्सल करून टाकू का? शांत हो संपे, शांत हो, असं आत्या म्हणे. पण काय रे, डीप जाणाऱ्या जय, तूच त्या आधी काउन्सिलर मॅडमना प्रश्न विचारून विचारून भांडवून सोडलंस ना. मग दिली त्यांनी पण एक चांगली चपराक. पण काय सिच्युएशन हँडल केली त्यांनी. शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. आय लाईक हर कॉन्फिडन्स. असंच असायला पाहिजे. आत्या पण तर हेच तर सांगत असते ना, बी कॉन्फिडंट संपू, बी कॉन्फिडंट. काउन्सिलर मॅडम, आत्या, संपू, कॉन्फिडन्स. येस. अरे तांबे, ही कामं इतकी लेट का होत आहेत? किती कमी खा, किती वॉकला जा, हे वेळेला काही कमी होत नाही. शिल्पा झाली, बिपाशा झाली, करीना झाली, अगदी रुजुता दिवेकर सुद्धा झाली. कुणीतरी दुसरा ट्रेनर शोधायला हवा. पण मी काय म्हणते, अ पर्सन शुड बी कम्फर्टेबल इन हिज ओन बॉडी. कसं सुचतं ना मला. हॅलो मॅडम, तुम्ही वामकुक्षीचा आनंद लुटत आहात का? हो तर मी सदांकदा झोपलेलीच असते ना. हे बघ विद्यू, मी तुला टाइमपास करायला फोन केलेला नाही हा. मी तुला आधी मला सांगा, तुम्ही किधर? मी साईटवर आहे ग. पण तू आधी मला सांग, मिळाला का? मिळाला कॅसेट? मिळाला? मिळतील हो, तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या बघू. मी उद्या संध्याकाळी घरी येईपर्यंत त्या मिळाल्या पाहिजेत हा, आधीच सांगतोय. मिळणार, आणि मस्तपैकी शेंगांची आमटी पण मिळणार. अरे मला इथे बुडबुडे आले आहे, त्यांनी या बाईला शेंगांची आमटी कसली सुचते? काय काम करताय ते? ए तांबे, काय माणूस आहे हा, जरा धीर नाही. नाही नाही, चांगला माणूस आहे. हा साला पप्पी आहे ना, कामाच्या वेळी कधीच फोन उचलणार नाही. फोन उचल पप्प्या, फोन उचल, कॉल अटेंड कर, मी माती खाल्लीये. हॅलो पप्पी. मीटिंग मध्ये आहे रे जयती, नंतर बोलतो, ठेव. केलास उडत. आय एम सॉरी संपे, आय एम रिअली व्हेरी सॉरी.
संपी आलेली दिसते. आता बघतेस हिला बरोबर. ए ठमे, कुठे घेऊन जातेस त्याला? कशाला घेऊन जातेस त्याला? बिघडवणारेस का त्याला? काय झालं आत्या, बरी आहेस ना? सँडविच सँडविच. आज जेवायला सँडविच करतेस? अगं या बाप बेट्याच्या हट्टामध्ये माझं सँडविच झालंय. टोस्ट की साधं? तुला विनोद सुचताय? सॉरी संपे, अगं त्या कॅसेटच्या नादापायी बदलतोय का आपला चिकू? तुला कळत नाहीये का? तू काकांसारखी हायपर का होतीयस? संपे अगं काय? ये बस. मी गेले काही दिवसांपासून ऑब्झर्व करते, तुझ्यात आणि काकांमध्ये ना प्रॉब्लेम होत असं. म्हणूनच कदाचित तुम्ही दोघं जण तुमची वेडिंग अॅनिव्हर्सरी सुद्धा विसरलात. पण का हे प्रॉब्लेम नाही, असं होतं. आता संसाराला 23 वर्ष झाली म्हणजे एकसुरीपणा डोकावतोच. मग ह्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय? काय? मस्त सोल्युशन आहे आपल्याकडे. तुम्ही दोघांनी तुमचे मतभेद बाजूला ठेवून मॅरेज काउन्सिलर कडे जायचं. कुणाकडे जायचं? मॅरेज काउन्सिलर कडे. नाव, पत्ता, कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं मी स्वतः तुला देते. काय घेऊन जाशील ना काकांना मॅरेज काउन्सिलर कडे? पुरणपोळी. आता मी मस्त पुरणपोळी खाते, तोपर्यंत तू हे वाच. हे काय? आजच्या दिवसात चिकू, त्या कॅसेटी, तो VCR यांचं काय काय झालं याचे सगळे डिटेल्स आहेत यात. आता मी घेते मस्त कणीदार पळट 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 पळट. बस. कटाची आमटी पण केलीयस का ग? होळी आहे का आज? नाही तर नाही, विचारायला काय हरकत आहे? मिस्टर खडूस म्हणजे तो स्टुडिओवाला, गोगो म्हणजे त्याचा असिस्टंट, नायर अंकल म्हणजे ते VCR दुरुस्त करणार. अरे देवा, कोण कुठून उठून कुठे गेलंय काहीच कळत नाहीये. सिंपल आहे ग आत्या, त्याच्यात कन्फ्युज होण्यासारखं काय आहे? हे ॲलिमटी जीनियस. चिकू आला वाटतं. पुरणपोळी मस्त झाली आत्या. अरे देवा, तू अजून इथेच आहेस? मला वाटतं गेलीस दार उघडायला. संपे तू म्हणजे ना. आत्या आत्या आत्या, आयडिया एक ना आयडिया. आधी दार उघडू दे ग संपे, केव्हाचा खोळंबलाय तो. एकदम सिंपल आहे ग. मी तुझ्या मागे लपणार, तू दार उघडलंस की मी हळूच पुढे येऊन त्याला असा हा पुरणपोळीचा घास भरवणार. काय करायचं ते कर बाई, आधी दार उघडू दे. हा. संपे संपे संपे. काय ग आत्या, किती चिडवणार आहेस अजून? बास ना आता. चिकू, पुरणपोळी. चिकूचाच फोन आला. हॅलो हॅलो, मम्मा बोलत का नाहीयेस तू? अरे काही नाही रे बाळा, इथे एक कॉमेडी झाली, तुला सांगते नंतर. अच्छा मम्मा मला सांग, तू कधी ऑमलेट बनवलंयस? देवा, नशीब माझा चिकू अजून त्या वाटेला गेलेला नाहीये. चिकू रे काय बोललीस तू? आपण काय फक्त पुरणपोळीच का, आपण खाऊया ना ऑमलेट. नाही चॉमलेट, चॉमलेट चमॉटलेट. काय तुमच्या चर्चा भाषेत कसं बोलतात? चमलेटो चमलेटो, चिकू चमलेटो म्हणतात. तू गप्पा बस ग संपे. चमटेला. येस. चिकू, तू ते कॅसेटचं नाम सोडून दे. काय संबंध? मला माहित नाही सध्या तू कुठे जातोस, काय करतोस, कुठल्या माणसांना भेटतोस, पण ते कॅसेटचं प्रकरण सुरू झाल्यापासून तुझं वागणं बदललंय. मम्मा चिल, माझं पार्सल आलंय. हो. येस, नवीन हेडफोन्स आहेत त्यात. हो, मग आज मी इथेच थांबते, आपण मस्त गेम खेळूया. गप्पा बस संपे. चिकू तू कुठेस आता? माझ्या फेवरेट स्पॉटवर, जिथे येऊन मला एकदम शांत वाटतं. मला ते कॅसेटी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. कळलं ना? पाहिजे म्हणजे पाहिजे. आत्याचा आत्मा काकांमध्ये, काकांचा आत्मा आत्यामध्ये. ओम फट स्वाहा. पाहिजे.
तुझा देवदास झालाय काय? संपदा प्रकरण संपलं की काय? हे बघ, हे मजाकच्या मूडमध्ये नाहीये पप्पी. मी कुठे करतोय मजाक? मी सिरियसली बोलतोय. अरे मी गुफप मारला यार. मारलं म्हणजे लिटरली? हात उचललास तू जयदीप? हा? व्हेरी बॅड यार जयदीप. या बॅगच्या जागेवर तुला उभा करू करे पप्पी? सॉरी बोल. अरे आमचं भांडण झालं, म्हणजे मीच भांडलो. वाव, कारण काय? अरे ती नुसती माझी मस्करी करत होती. काय बोलली ती तुला? एनिथिंग स्पेसिफिक? काही नाही, नुसती हसतच होती. अरे बापरे, उद्या सायकोलॉजी काउन्सिलर कडे ने मग तिला. काउन्सिलरचं नाव काढू नको, तिच्याचमुळे ही सगळी गडबड झाली. खूप इज्जत काढली रे तिने माझी. मोबाईल कुठे? मोबाईल कुठे? कशाला? गुगल वर आता त्या काउन्सिलरला जाम बेकार रेटिंग दे. नो यूज. अरे कर तर खरं, आणि मग तोच मोबाईल वापरून तुझ्या हिला कॉल कर आणि सॉरी बोलून टाक. समोरासमोर हर्ट केलंय यार. सॉरी, पण फेस टू फेसच बोलावं लागेल ना. आता तिच्या घरी जायचं का बोल. तुला माहितीये का पप्पी, ऍक्च्युली तू युजलेस आहेस, पण तुझ्याशी बोलल्यावर ना मला खूप बरं वाटतं. मेसेज गॉन, मेसेज गॉन, मेसेज गॉन. आपकी आंखों में कुछ महके आईला भारी, मस्त कडक एकदम चहासारखं. थँक्स यार गोगो. तुला घरी नाही जायचं? हा, एवढ्या लवकर कुठे? तुम्ही नाही गेलात आता घरी? काय करणार रे घरी जाऊन? आई बाबा गेलेत गावाला. इथे बसलो काय, घरी बसलो काय, एकूण तर एकच. काय खायला आणू तुम्हाला? नाही नको, भूक नाहीये. चहा मिळाल ना बस. दादा एक विचारू? विचार ना राजा. तुम्ही नेहमी असे फक्त डोळ्यांचेच चित्र का काढता? आंखों में जल रहा है कि वो बुझता नहीं धुआं, उठता तो है घटा सा बरसता नहीं धुआं, पलकों के ढकने से भी रुकता नहीं धुआं, वाह, कितनी उडेली आंखों पे बुझता नहीं धुआं. क्या बात आहे. उगाच विचारलं. गुलजार रे बाबा, गुलजार. माणसाचं हसू खोटं बोलतं, हावभाव खोटं बोलू शकतात, बॉडी लँग्वेज खोटं बोलू शकते, पण डोळे. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छिपा रहे हो. चलो उतरो. संपे, चिकू एकदा लंडनला गेला की मला खूप बोर होईल ना ग. पण आत्या, तू जॉब का नाही करत? आता या वयात कोण बसलंय मला जॉब द्यायला? ही पण तू काकांना का नाही सांगत? त्यांच्या ऑफिस मध्ये असेल तर बरंच आहे ना मग. नको ग बाई, हे म्हणजे भीक नको, पण कुत्र्यावर सारखं होईल. आणि काका कसं म्हणते, विद्यू रिपोर्ट झाला की नाही? मला पाहिजे आत्ता. पाहिजे. चार भिंतींच्या आडोशा मागे घडतात मातीच्या चुलीमध्ये. प्रत्येक वास्तूत खूप वितळलंय. फॅमिली मॅटर्स, हे फॅमिली मॅटर्स. पदोपदी जिथे रामा आहे, रुसवे फुगवे नखरे आहे. इथे नात्यांचे कोलाज आहे. प्रेम जिव्हाळा गोंधळ आहे. कधी वादविवाद, कधी गैरसमज. फॅमिली मॅटर्स, हे फॅमिली मॅटर्स. वसुधैव कुटुंबकम.